ठाण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा होतोय। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सुसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून गेल्या अनेक दिवसांपासून आउटगोइंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। त्या दृष्टिकोनातून हा मेळावा महत्त्वाचा मानला जातोय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जावी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय गेले अनेक दिवस खरं तर आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर आउटगोइंग होतंय आणि हे सगळं आउटगोइंग शिंदेंच्या शिवसेनेकडे जाताना पाहायला मिळतंय। अशातच ठाणा जो शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो त्या ठिकाणी आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुसंवाद मेळावा। लागवी कारण आपण पाहिलं असेल मुंबई असेल ठाणे असेल किंवा वेगवेगळ्या ज्या ठिकाणांवरून आपण पाहत आहोत की ठाकरे गटाला गळती लागलेली आहे। अनेक माजी आमदार आहेत ते ठाकरेंची साथ सोडून शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मिशन टायगर जी घोषणा एकंदरीत केलेली होती उदय सामंत यांनी ती कुठेतरी आता खरी ठरताना पाहायला मिळते। आणि म्हणूनच ठाण्यामधील जे ठाकरे गटाचे आजी माजी आमदार खासदार आणि नगरसेवक आहेत त्यांची बैठक आहे ती आता ठाण्यामध्ये कुठेतरी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या सुसंवाद मेळाव्यामध्ये कुठेतरी नेमकं काय खतखत आहे पदाधिकाऱ्यांमध्ये, नेमकं कारण काय आहेत जे शिवसैनिक ठाकरे गटाला रामराम करून शिवसेनेमध्ये जात आहेत त्यांना रोखण्यासाठी आता एकंदरीत हा डॅमेज कंट्रोल बैठक मानली जात आहे। आणि म्हणून या बैठकीनंतर तरी ठाकरे गटाला आपल्याला लागलेली गळती आहे ती रोखण्यामध्ये यश मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।